तुम्हाला वाटत असेल मी आज लग्नाला आल्यावर पण हे लगीन नाही आहे तर तुम्ही दाखवू शकता फिरवू शकता. हे आहे इलेक्शनचा फॉर्म भरण्यासाठी सर्वजण जमलेले आहेत. तर मी पण आलेलो आहे माझ्या भावाला सपोर्ट करण्यासाठी. तर माझे भाऊ पण आहेत आणि मित्र पण उभे आहेत. बघू आता पुढं काय होतं. आज एक वेगळाच अनुभव आलेला आहे. फर्स्ट टाइम फॉर्म भरण्यासाठी चाललेलो आहोत आणि एक म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येतो. फॉर्म भरतो त्यावेळेला कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात ते आपण बघू शकता. तर सांगाल का आम्हाला? हो नक्कीच. आता इलेक्शनसाठी तुम्ही जर उभे राहता तर तुम्हाला प्रामुख्याने पहिला पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल हे जे आपले KYC डॉक्युमेंट असतात हे तर लागतातच. आणि पालिकेची थकबाकी, तुमचं चारित्र्य सर्टिफिकेट, शौचालय सर्टिफिकेट, तुमचं 7/12 असे भरपूर प्रामुख्याने जे तुम्हाला लागतात ना ते गरजेचं आहे, ते लागतातच इथे. म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर यावं लागेल. हां, क्लिअर यावं लागेल, नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. इन्कम टॅक्स तुमची जी फाईल आहे ती लास्ट 3 वर्षाची कंपल्सरी. फॉर्म भरायला चालले हो. आपण जेव्हा पण बघतो ना कुठलं एखादा कार्य असेल कोण असणार तर एवढी लोक जमणार नाही. एखादा आपलं घरचं जरी लग्न असलं तरी आपण टायमावर जातो. पण इलेक्शनचा फॉर्म भरायचं अशी म्हणजे बेहिसाब गर्दी. माझ्याबरोबर आहेत BJPचे कार्याध्यक्ष धर्मनाथ भोईर. तर त्यांच्यासाठी एक प्रश्न आहे का पहिला सिनियर सिटीजन किंवा एखादा वयोवृद्ध लोक असेल तेच इलेक्शनसाठी उभे राहायचे. पण आता जो तो आपण स्टेटस बघतो नवीन सकाळी उठल्या भावी नगरसेवक आता कोणाला बोलायची पण भीती वाटायला लागली. उद्या सकाळी निवडून आलं तर राग काढील. तर याबद्दल तुम्ही काय बोलत आहे? आता जे पिढी अशी आहे का नुसतं भावी नगरसेवक लिहिला म्हणजे पैसे घायला मोकळे होतात. समोरवाला उमेदवार कुठल्या पक्षाचा असेल तो सांगतो ना बाबा ठीक आहे तू मागे घे तुला मी एवढे पैसे देतो. त्यासाठी रिक्षा लिहायचा भावी नगरसेवक, कुठल्याही गाडी लिहायचा भावी नगरसेवक. आणि आता जी तरुण पिढी आहे पहिल्यांचे जे जुने होते ते कसे काय लालची लोक नव्हते. ते पैशावर का मतदान करायचे नाही. ते त्यांचा एक ध्येय होता की याच पक्षाला आपण मतदान करणार. पण आता कसं मटण खाऊन बटन दाबणार अशी लोक आहेत. म्हणून आत्ताच्या पिढीवर काही भरोसा राहिलेला नाही. अगदी बरोबर बोलले. हो जाऊ. कोणाला सपोर्ट करायला आल्या? सपोर्ट कोणाला करायला आल्या? बायकोच्या भावाला. हो का? हो, बायकोचा भाऊ माहिती आहे कोण? काय काय भाऊ नाही याच्यापेक्षा माझ्या बरोबर आहेत पत्रकार सागर राजे. ते लोकांचे इंटरव्ह्यू घेतात. आज मी त्यांच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे. इलेक्शनची फुटेज आणि इतर फुटेज मध्ये काय फरक आहे? नाही म्हणजे माहिती आहे का इलेक्शनमध्ये शेवटपर्यंत कोणतीच गोष्ट फायनल आहे समजत नाही. म्हणजे बघा ना अजून देखील जे उमेदवार गेलेले आहेत ना त्यांना माहीतच नाही की त्यांना म्हणजे अर्ज भरायचा आहे तो पक्ष असणार आहे की कोणता असणार आहे. कारण म्हणजे त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला AB फॉर्म मिळेल परंतु अजून बऱ्याच उमेदवारांना AB फॉर्म देखील मिळाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे अचानक कुठल्या घडामोडी होत असतात. मला ना तुम्हाला हाजमोला गिफ्ट द्यायचे कारण तुमच्या पोटात एकही गोष्ट राहत नाही. इथून एंट्री होणार फॉर्म भरण्यासाठी. हा बघा माझा मित्र पाडग्याचा फॉर्म भरला का तुमचा? लग्न मोरेची पोस्ट किती? ॲडव्होकेट नरेश पाटील काय बोलणार आजच्या दमला? बस काय बोलत आता तुमच्या एज वाईज म्हणजे वयानुसार बरेच भावी नगरसेवक हे यंगस्टार आहेत. तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचे, काय प्रतिक्रिया असेल? बघा यंग लोक आता प्रत्येक गोष्टीचं यंग युवक पुढे आलेले आहेत. क्रिकेट असो आणखी काही बऱ्याच गोष्टी असो त्याच्यात यंग लोकच पुढे आहेत. तर पुढं म्हणजे गाव प्रभागाचा विकास यंग लोकच करू शकतो.
अच्छा. मग तुम्ही पण फॉर्म भरले का मिसेसचा? मग तुम्ही तर यंग नाही आहेत, मग आता त्याबद्दल काय बोला मग? मी काय बोलतोय, आता त्याच्या अपोजिट आपल्याकडे यंगस्टर आहे, बोला सेम प्रश्न. आता भारतीय जनता पार्टी आहे ना, एक असा एक पक्ष आहे का तो यंग टॅलेंटला जास्त महत्त्व देतो आणि जास्तीत जास्त लोक यंग उमेदवार या प्रभागामध्ये किंवा या पनवेल तालुक्यामध्ये उभे केलेले आहेत. एज्युकेशनचा म्हणजे शिक्षणाचा आणि आणि राजकारणाचा काय मिलाप आहे का? नाही आहे ना, बस का. जेव्हा शिक्षण असेल तेव्हाच राजकारण करू शकतो. असं आता पण आहे कोणी का? पण एवढं राजकारण करू शकत नाही. आमच्या- आमच्याकडे टॅलेंट पाहिजे. आमच्या गावात आता तुम्ही शिक्षणाचा बोलाल ना तर आमच्या रस्त्याच्या गावाची चादर झालेली आहे. कुठून सुरू होतं ना कुठून चालू होतं काही समजत नाही. आता आम्ही नगरसेवक झाल्यावर जरूर तुमच्या रस्त्याची चादर दुरुस्त करून देऊ. पण गेली 5 वर्ष आम्ही हेच ऐकतो. हा, आम्ही नगरसेवक नव्हतो ना, आता आम्हाला करून द्या, मग आम्ही करू. बघा किती जोशमध्ये बोलल्यात, एवढे लोक पण आहेत. आता इलेक्शनचा आपल्याकडे माहोल चालू आहे आणि तुमचं कोणी फॉर्म भरलेलं आहे? तुतारी, बरोबर. तर प्रश्न असा आहे तर आता तुमची पर्सनॅलिटी अशी आहे, इथं सांगायची गरज नाही आहे, तर प्रेमापोटी मत द्या का दबापोटी? प्रेमापोटी मतदान मी घेणार आणि मी प्रत्येक घरोघरी जाऊन मामाला पण जास्त गेलो घरी मामा, पण मी प्रेमापोटीच आहे आणि प्रेमापोटी आपल्याला मतदान होणार. कसा प्रतिसाद वाटतो? प्रतिसाद म्हणजे आहे पूर्ण पण आहे. नंदूची कामं चांगली आहेत. नंदूला पद नसताना त्यांनी चांगली कामं म्हणजे रस्त्याचं झालं झालं सर्वांची समस्या तो स्वतः बघतो. आणि जे नगरसेवक होऊन गेलं आलं पक्षामध्ये मी त्याला बोलत नाही कोणाला, ते काहीच नाही केलं आमच्यासाठी, नाही गरीब जनतेसाठी ना केला ना कोणासाठी नाही. हो, ओके. म्हणजे नंदूने केल्यात कामं आणि नंदूची विषय आणि तो प्रतिसाद तुम्ही द्या, त्यामुळं तो निवडून येणार आणि तो पूर्णपणे कामात करणार. डायरेक्ट एक प्रश्न विचारतो, इथे सर्वांना माहिती डायरेक्ट बोलणार आहे. आता एवढे माणसाचे तुम्ही बोललेत आम्ही करणार, तर तुमच्या मताशी तुम्ही ठाम असता? आम्ही कामच आहे ना आणि पब्लिकही काम आहे. आमची जनता आमच्या संख्या आहे पूर्ण. अजून एक प्रश्न तुमच्यासाठी, याचा आणि इलेक्शनचा काय संबंध आहे? आगरी दाखवून द्यायचं. आगरी आपला ब्रँड आहे. आणि कोण आहे आगरी म्हणजे धन्यवाद आमच्यासाठी प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तुमच्या पण चॅनलला मी धन्यवाद बोलतो आणि असंच आमचा प्रतिसाद तुम्हाला लागेल आणि तुमच्यामुळं आमचं जर नाव होतो तुमच्या चॅनलला मी विजिट करेन. धन्यवाद. म्हणजे या लोकांनी आधी कामं केलेली आहेत. लोक नगरसेवक होतात तेव्हा कामं करतात. ही लोक नगरसेवक व्हायच्या आधीच यांनी कामं केलेली आहेत, म्हणून यांना हक्क आहे इलेक्शनमध्ये फॉर्म भरण्याचा. हे बघा समर्थक आलेले आहेत. कुठला पक्ष? हो बाजूला. एखाद्याचं लगीन असलं तर जमणार ना, पण आता पुरं नक्की कसली बात आहे काय माहिती. कुणाचा कोण म्हणतो भडवा बोलतो येणार ना. माणसं काला आले मला आजपर्यंत समजलं. हे बघा असं कोणाला विश्वास पण होणार नाही का एक कॅन्डिडेट असू शकतात. आता यांची चेकिंग होत आहे म्हणजे अचानक. म्हणजे काय तुमचं नाव काय? सर तुमचं नाव काय? डॉक्युमेंट महत्वाचं. वार्ड 1 मधून साधा आणि एकदम सरळ
नाव काय नाव? गोरखनाथ. ओके. हे बघा रिपोर्टर आता स्वतः एक पक्षाधारीची. कुठला पक्ष उमेदवार?